21 एकरात 28,000 आंब्यांची बाग, प्रकाशा येथील शेतकऱ्याची यशोगाथा। शहादा तालुक्यातील प्रकाशा गावातील शेतकरी दत्तू मगन चौधरी उर्फ तुंबाभाई यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारलेली आंबा बाग सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे। 21 एकर क्षेत्रावर केसर, राजापुरी व तोतापुरी या जातींची तब्बल 28,000 झाडे लावून त्यांनी बागायती शेतीचे यशस्वी मॉडेल उभे केले आहे। ही रोपे गुजरातमधून सुमारे 25 रुपये दराने आणण्यात आली होती। गेल्या 8 वर्षात सुमारे 1.5 कोटी रुपयांची गुंतवणूक करून त्यांनी बाग विकसित केली असून यंदा सुमारे 60 टन उत्पादनाची अपेक्षा आहे। आंबा तयार होण्यासाठी अजून काही दिवस बाकी असतानाही व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी येत असून आगाऊ बुकिंग सुरू झाले आहे। एका झाडामागे सरासरी 10 किलो उत्पादन मिळत असून प्रति किलो सुमारे 150 रुपये दर मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे यंदा सुमारे 60 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे। ठिबक सिंचन, योग्य खत व्यवस्थापन व रोग नियंत्रण यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे। चौधरी यांच्या या यशामुळे परिसरातील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत असून बागायती शेतीकडे कल वाढत आहे। तसेच या बागेमुळे स्थानिक स्तरावर रोजगार निर्मितीही झाली आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यामधनं प्रकाशा गाव मी राहणार आहे शेतकरी दत्तू मगन चौधरी प्रकाशा। हे आंब्याचे झाडं लावले आहेत 28,000। यांना 8 वर्ष झाली। आता यांचे उत्पन्न म्हणजे 3ऱ्या वर्षी चालू होऊन गेलं होतं, पण आता हळूहळू जरा चांगलं बढतीवर आहे। याला इस्रायल टेक्नॉलॉजीने लावलेले 10x4 10x3 वरती अशी बाग आहे। हे आंबे या वर्षी येतील अशी अपेक्षा आहे। कोणकोणत्या प्रकारचे आंबे? हे केसर आहेत आणि आतमधून थोडेफार 5-25 झाडं अमुक आहेत ते त्यांना लागतं। हे रोप आपण कुठून आणले होते? उन्हाई वाजदाव नवसारी। त्यावेळेस मला 25 रुपयाला पडलं होतं हे रोप। त्यावेळेस म्हणजे गाडी भाडासहित 25 रुपयाला पडलं होतं, आणलं होतं। आता याला आपल्याला उत्पन्न किती, एक अंदाजन किती निघणार आहे आपल्याला? या वर्षी कमीत कमी अंदाज आहे 28,000 झाडांना 50-60 लाख रुपये तरी यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे। आतापर्यंत आपल्याकडनं किती याच्यावर खर्च केला आपण? मी याच्यावर आजपर्यंत 1.5 कोटी खर्च झाला, पण त्याच्यामधून उत्पन्न पण निघालेलं आहे। या वर्षी मागून गेला होता बारडोलीवाला 35 लाखाला, मी काही दिली नाही, त्याचा सर्व खर्च होता। ते काही म्हटलं मला नाही द्यायचे, म्हटलं 50 लाख रुपये देऊन देतो, नाही म्हणायच्या। मग मी स्वतः शेती करून घेतली, फवारा वगैरे केला। या 28,000 झाडांना काही 15 लाख रुपये आतापर्यंत खर्च आलेला आहे मला। आता जे होईल ते परमेश्वराची कृपा। आणि हे आपले झाड किती वर्ष आपल्याला हे फळ देतील असं काय? हे तर काय आजीवन आहे, 50 वर्षापर्यंत याची गॅरंटी राहते फळांची। याला झाडाला आपल्याला काय कटिंग वगैरे काय करावं? दरवर्षी कटिंग करावी लागते। दरवर्षी कटिंग करून नवीन बहार, नवीन सर्व प्रोसेस करावी लागते याला। आणि याला हे पूर्ण परिसर मध्ये आपण याला सुरक्षेसाठी काय उपाययोजना केलेली आहे का? काय उपाययोजना? तार वाल कंपाऊंड केलेलं आहे आणि झटका मशीन आता आज म्हणजे बसवलं, म्हणजे 8 दिवस झाले। काय म्हणजे याच्याने आपले सुरक्षित राहतात? सुरक्षित राहतं। काही कोणी जास्त त्रास नाही देत, खाणारे एवढे तेवढे तर चालूच आहे। आणि हे जे आपले व्यापारी स्वतः आपल्याला कॉन्टॅक्ट करतात की आपण? नाही, उलट व्यापारी स्वतःहून कॉन्टॅक्ट करतात। रोजचे 10-5 फोन येतात त्यांचे। आता माल कम्प्लीट तयार झालेला आहे? तयार नाही, म्हणजे अजून 10-12 दिवसांनी तयार होऊन जाईल। निघेल तरी आता 15-20 क्विंटल निघायला पाहिजे काय असा अंदाज आहे माझा। जास्त निघेल। एका झाडावर कमीत कमी किती म्हणजे हे फळ लागतं? एका झाडाला याची कॅपॅसिटी 10-1 किलो आहे। 10, 5, 5, 7 असं, म्हणजे 10 किलोच्या आत 10 किलो। याच्या जास्ती मागणी कुठे राहते? याच्या सर्वीकडे मागणी आहे हो। हवामान अंदाजावर आहे सर्व आहे। वादळ आलं तर फुल चाटून जातं, पण त्यावेळेस आपली फवारणी वगैरे व्यवस्थित राहिली तर ते कामाला येऊन जातं। पण थोडंफार तर चुकूनच जातो शेतकरी हे, पण तरी आम्ही या वाऱ्या वावधांनी म्हणजे वाचून गेलेलो आहे आमच्या प्रकाशा परिसर। आता जे वातावरण जे निर्माण झालेलं आहे, कधी पाऊस येतोय, कधी हवा येते, तर त्याच्याने आपलं काय नुकसान नाही झालंय का? नाही, काही नुकसान नाही झालं। हे झाडांचे हेच महत्व आहे की हे लहान असतात ना, एरामेर म्हणजे गुफटलेले असतात, त्याच्यामुळे यांना वारा वावधांचा धोका कमी असतो। आता जे आपण काही झाडांवर पाहिलंय की पिशवी लावलेली आहे, ते लावण्याचे कारण काय? लावण्याचे कारण असं आहे, त्याला माल सेफ्टी राहतो, क्वालिटी येते
आणि मच्छर वगैरे डाग लागत नाही त्याला मालाला. आणि एक नंबर म्हणजे क्वालिटी राहते. म्हणजे फ्रेश माल असतो, हा फ्रेश माल बिलकुल. त्याला काय डाग वगैरे काय लागत नाही. नाही काहीच काही नाही. तो म्हणजे एक्सपोर्ट सारखा माल होऊन जातो तो. आतापर्यंत तुमच्याकडे कोणी अजून काही शेतकरी येऊन तुमच्या बाग वगैरे काय पाहिलंय का, आणि त्यांनी काय म्हणजे? नाही, मी जे होतं त्यांना सर्वांना सांगतो चांगलं आहे बुवा, लावा पण थोडं थोडं करून लावा. 2-3 एकर 2-3 एकर काही हरकत नाही लावायला. म्हणजे ज्याच्याकडे 25-30 एकर शेती आहे त्यांनी लावायला पाहिजे 2-3 एकर, काय हरकत नाही. हे म्हणजे दुसऱ्या पिकांपेक्षा याच्यामध्ये फायदा आहेच आहे, नुकसानीचे आहेच नाही. म्हणजे एकच डाव लावायचे आणि वर्ष चालू बघायचे कामच नाही, फक्त हम्म. मेहनत घ्या याच्या मागे. फक्त मेहनत. शेवटी काय ते परमेश्वराच्या हातामध्ये. आपण जरी 12 अपेक्षा ठेवली ते त्यांच्या. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.